सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्रिमंडळाचं पावसाळी अधिवेशनच चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार सन्माननीय निलेशजी राणे यांनी या जिल्ह्यातील सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे, मच्छीमारांचे, कलाकारांचे असे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केल्याने अभ्यासपूर्वक हाऊसमध्ये ते लावून पण धरले. पहिला प्रामुख्याने तिने तो प्रश्न घेतला तो कृषीवरती. आंबा काजूचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानी संदर्भात त्यांनी अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी हाऊसला त्या ठिकाणी ही भूमिका मांडली आणि मांडल्यानंतर कृषी मंत्र्यांनी त्वरित त्या ठिकाणी 12 तासामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं मान्य पण केलं. ही नुकसान भरपाई प्रति हेक्टर 22,500 रुपये जाहीर केली, तरी इन्शुरन्सचे पैसे वेगळे येणार आहेत. आणि पुरवणी यादीमध्ये कृषी मंत्र्यांनी सांगितलं की वेगळं पॅकेज पण सुद्धा शेतकऱ्यांसाठी वेगळं मी यानंतर जाहीर करीन. म्हणजे एकंदरीत 22,500 ही फिगर राहणार नाही, त्याच्या डबलपेक्षा जास्त फिगर शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी सन्माननीय आमदार साहेबांनी त्या ठिकाणी भूमिका बजावली. त्याबद्दल आम्हाला सुद्धा सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्याला ते भावना, सर्वांची भावना सन्माननीय आमदार साहेबांबद्दल ज्या पद्धतीत पोटतिडकीचे प्रश्न मांडत आहेत त्याच्याबद्दल त्यांनी सुद्धा आभार सर्वांनी व्यक्त आमच्याजवळ येऊन केलेले आहेत. दुसरा प्रश्न त्यांनी मच्छीमारांचा डिझेल घेतला की पारंपरिक मच्छीमार असतील की नौका, यांना मच्छीमाराला वार्षिक कोटा ठरवून दिलेला होता. तो कोटा अन्य राज्यामध्ये तो किती संख्येने मोठा आहे आणि महाराष्ट्रामध्ये तो किती कमी आहे आणि महाराष्ट्राचा डिझेलचा रेट आणि परताव्याचा रेट याचा फरक त्यांनी त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये मच्छीदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपस्थित केला आणि मांडला. आणि त्याच्यावरती जो सकारात्मक मत्स्य व्यवसाय मंत्री आमचे पालकमंत्री नितेशजी राणे की ते या जिल्ह्यातलेच आहेत. अतिशय चांगलं ते काम करत आहेत, मच्छीमारांसाठी काम करत आहेत, जिल्ह्यासाठी करत आहेत, महाराष्ट्रासाठी करत आहेत. त्यामुळे हा सुद्धा प्रश्न या दोन्ही बंधूंनी मच्छीमारांना न्याय देण्यासाठी हातामध्ये घेतलेला आहे. तिसरा प्रश्न जो होता हा तो प्रश्न आहे तो स्मार्ट मीटरबद्दल. ज्या स्मार्ट मीटरची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे MSEBचे अधिकारी सक्ती करत आहेत आणि जुने मीटर काढून त्या ठिकाणी नवी मीटर त्या ठिकाणी लावण्याचा जो उपक्रम राबवलेला होता आणि तो कसा चुकीचा आहे आणि तो तुर्तास थांबवावा या संदर्भात सुद्धा आमदारांनी हाऊसला सर्वसामान्यांची भूमिका आणि भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि शासनाला त्यांच्यापर्यंत आवाज तो पोचवला. त्यामुळे त्याला सुद्धा सध्या स्थगिती या ठिकाणी त्या ठिकाणी दिलेली आहे, मिळालेली आहे. त्यानंतर पाचवा जो प्रश्न आहे तो आरोग्याचा. जिल्हा रुग्णालय किंवा PHCमध्ये कशी दुरवस्था आहे, डॉक्टर पुरेसे नाही आहेत, स्टाफ नाही आहे, औषधं नाही आहेत. या संदर्भात आरोग्यमंत्र्यांचे सुद्धा लक्ष त्या ठिकाणी वेधले आणि याच्यावरती सुद्धा सर्वसामान्यांना जी आवश्यक जी रुग्णसेवा पाहिजे त्या ठिकाणी मिळावी, त्या ठिकाणी ते मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालय याच्यामध्ये कसा आता जो फरक पडलेला आहे. जिल्हा सिव्हिल सर्जनला तर काही काम राहिलेलं नाही, त्याला कोणी विचारत नाही. मेडिकल कॉलेज ते आता चालू होत आहे, कोणता कोणाला त्या ठिकाणी मिळ नाही, हा सुद्धा विषय
त्या ठिकाणी सातत्याने तो मांडलेला आहे आणि त्याप्रमाणे त्याला वाचा फोडलेली आहे. 6वा जो विषय आहे तो PSCची दुरुस्ती झालेली आहे. ग्रामीण भागातली PSCचे जे काय इमारती आहेत त्या इमारतीची डागडुजी आतापर्यंत झालेली नाही, ती सुद्धा व्हावी याच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला. 7वा जो प्रश्न आहे तो प्रश्न ST संदर्भात आहे. मालवण तालुक्याला सुद्धा त्यांनी कुडाळ मालवणमध्ये सुद्धा नवीन ST काही उपलब्ध करून दिलेले आहेत आमदारांनी. आणि जे प्रामुख्याने चौके शेड असेल, स्टँड, कट्टा स्टँड असेल, कसाल असेल, ही जी मोठं स्टँड आहे त्या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये त्यांची दुरवस्था झालेली आहे. ती सुद्धा नवीन इमारती मंजूर करून त्याला निधी पण त्या ठिकाणी उपलब्ध करून घेतली. तो सुद्धा सर्वसामान्यांचा प्रवाशांसाठी जी निवारी शेड असेल ती आधुनिक स्वच्छ सूची अशा प्रकारची भूमिमान त्याला सुद्धा त्यांनी निधी उपलब्ध करून घेतलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो कलाकारांचा. कलाकार मानधन आणि कलाकारांना ओळखपत्र. गेली कित्येक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पारंपरिक दशावतार कला आहे, भजन कला आहे, कीर्तन कला आहे, अनेक कला आहे. जवळजवळ 14 ते 16 कला या ठिकाणी आहेत. आणि हे कलाकार असंख्य मोठ्या संख्येने आज दशावतार असतील, भजन क्षेत्रामध्ये असतील, मोठ्या संख्येने कलाकार आज काम करतायत, आपली सेवा बजावत आहेत. असं असताना आज कलाकारांना त्यांना साधं ओळखपत्र पण शासनाचं त्यांना अध्यापक मिळालेलं नव्हतं. गेली 1-6 वर्ष सातत्याने आमचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या माध्यमातून सन्माननीय आमदार प्रयत्न करत होते. आणि हे प्रयत्न करत असताना काल त्यांनी हाऊसला हा विषय उचलून धरला आणि ही भूमिका राज्याच्या विधिमंडळामध्ये हाऊसमध्ये हा दशावतारांचा सिंधुदुर्गातला जो विषय किंवा रत्नागिरीमध्ये नमनचा विषय असेल, हा विषयाला त्यांनी वाचा फोडली. आणि ही फोडत असताना सन्माननीय सांस्कृतिक मंत्री यांचं पण मी आभार व्यक्त करतो. ते या जिल्ह्याचेच आहेत. त्यांनी सन्माननीय आमदार साहेबांनी या गोष्टीला वाचा फोडल्यानंतर त्यांनी जवळजवळ 4.5 कोटी रुपये वर्षाला हे या सर्व कलांसाठी पॅकेज देण्याचं त्यांनी मान्य केलं. त्यांनी आपल्या ह्याच्या मनोगतामध्ये त्यांनी तसं जाहीर केलं. ओळखपत्र पण दशावतारांना देण्यासाठी जी काय पूर्तता केली पाहिजे, जी काय त्यांच्या ऑफिस डिपार्टमेंट म्हणून जे काय जातं गटी ठेवलेले होते ते शिथिल करून जिल्हास्तरीय कलेक्टरच्या अंडर आणि ते त्यांची मंडळी राज्यस्तरीय येऊन संबंधित दशावताराची जी कमिटी असेल कलाकारांची यांना एकत्रित घेऊन सोप्या पद्धतीत कसं त्यांची नोंदणी होईल याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी काल आपली भूमिका सन्माननीय शेलार साहेबांनी मांडली. मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की दशावतार कला असेल की 16 कला आहेत, परंतु या 16 कलेसाठी आज दशावतार जर म्हणत असाल तर 2,500 ते 3,000 या जिल्ह्यात दशावतार कलाकार आहेत. भजन क्षेत्रामध्ये धरलात तर ते कित्येक हजाराच्या संख्येने म्हणजे हजारात जातील. माझ्या हिशोबात ते 15-20 हजाराच्या बाहेर जातील, 25 हजाराच्या बाहेर जातील. हे कलाकार आहेत, भंजी कलाकार, बाकीचे कला आहेत. मला वाटतं की शासनाने जो प्रतिवर्षी मानधनाचा जो 100 लोकांचा जो कोटा ठेवलेला आहे या 14 कलांसाठी, तो पुरेसा हा कोटा मला वाटतं हा पुरेसा कोटा नाही. हा कोटा किमान माझ्या माहितीप्रमाणे वर्षाला 3 पटीने तरी हा वाढला पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. आणि आमदार साहेब किंवा आमचे पालकमंत्री असतील सन्माननीय नितेशजी त्यांना भेटून मी हा कोटासुद्धा सन्माननीय सांस्कृतिक मंत्री यांच्याकडून हा वाढवून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण कलाकार जर प्रत्येक वेळेला 8 तालुके आहेत, जर हा कोटा जर बघितला तर 14 कला आहेत, तर प्रत्येक तालुक्याला किमान 10-12चाच कोटा या ठिकाणी वाटण्याला येतात. आणि 10-12 येत असल्यामुळे दशावतार कलाकार जे आहेत, भंजी कलाकार आहेत, काही कलाकार 70, 75, 80ला पोचले आहेत. परंतु त्या लिस्टमध्ये नाव येत असताना कारण ते जी ठराविकच त्या लिस्टमध्ये 100ची कोटा असल्यामुळे काही कलाकार पेन्शन वाचून वंचित राहून ते स्वर्गवासी पण झालेले आहेत. त्यामुळे असे कलाकार वंचित राहून पारंपरिक दशावतारामध्ये काम करणारे कलाकार किंवा कुठल्या भजन क्षेत्रामध्ये यांना त्याचा शासनाने दिलेले जी पेन्शन आहे, सुविधा आहे, मानधन आहे, ती त्यांना मिळाली पाहिजे. आणि याच्यासाठी कोटा वाढवण्यासाठी आपण
सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे असतील, आमचे खासदार सन्माननीय राणेसाहेब असतील, आमचे आमदार निलेशजी राणे असतील, यांच्याकडे आम्ही कलाकारांच्या माध्यमातून पाठपुरावा करून हा कोटासुद्धा वाढवून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि काल जो शेलार साहेबांनी जो 4.5 कोटी रुपये जो मानधन देण्याचं कोटा देण्याचं तो ठरवलं आहे, परंतु हा कोटा देत असताना जवळजवळ 86 दशावतार कंपनी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे, पारंपरिक आणि हे मिळून. आता कोटा देत असताना, हा कोटा करत असताना कॅटेगरी पण माझ्या माहितीप्रमाणे थोडी लावली पाहिजे, कारण दशावतारात आज पारंपरिक बघितलं तर कंपनी वाढत आहेत, कलाकार वाढत आहेत, परंतु वर्षाला 50 जो नाटकं करतो, 50 नाटकं जो कलाकार 50 नाटकामध्ये भाग घेतो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन 50, त्याला एक कॅटेगरी घेऊन त्याचा एमध्ये त्याला मानधनाच्या यादीमध्ये त्याला घेतलं पाहिजे. 25 ते 50मध्ये जो असेल त्याला सेकंडमध्ये घेतलं पाहिजे, आणि 25च्या जो खाली असेल त्याला सीमध्ये घेतलं पाहिजे. कारण 5-10 नाटकं, 3-4-5 नाटकं करणाऱ्या कलाकारालाही जर आपण पुढे घेतलं आणि वर्षाला 50पेक्षा 100-150 नाटकं जो कलाकार करतो आहे, म्हणजे किमान 3-4 महिने सतत तो कलेसाठी देतो आहे, तो वंचित राहतो. त्यामुळे याचीसुद्धा जेव्हा कमिटी बसेल तेव्हा आणि जी ओळखपत्र ज्यावेळी देण्यात येतील तेव्हा त्याची बायोगोटा पण त्या ठिकाणी माझ्याकडे फॉर्म भरून घेतला पाहिजे. आणि तो वर्षाला साधारण तो किती नाटकातून काम करतो त्याच्यावरती त्याचं मेरिट ठरवलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सन्माननीय पालकमंत्री आमदार साहेबांना बोलून, सांस्कृतिक मंत्र्यांना सांगून याच्यात सुद्धा दुरुस्ती करून घेतली पाहिजे असं मला वाटतं. परंतु हे सगळे जे प्रश्न जे सन्माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी घेतलेले आहेत, आणि हेच प्रश्न मांडत असताना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार असतील, आणि त्या खात्याचे मंत्रिमंडळ या सर्वांनी सहकार्य केलं. आमदार साहेबांनी ज्या हे विषय मांडले आणि हे विषय रास्त असल्यामुळे या सर्वच मंत्रिमंडळाने सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली यांनी हे सहकार्य या सिंधुदुर्गासाठी प्रत्येक गोष्टीला दिलं. त्याबद्दल मी देवेंद्रजींच्या सर्वच मंत्रिमंडळ त्यांच्यासहित मी आभार व्यक्त करतो. विशेष करून आशिष शेलारांचे पण मी आभार व्यक्त करतो की त्यांनी हे ज्या जिल्ह्याचे जे सुपुत्र आहेत आणि त्यांनी या कलाकारांना चांगल्या प्रकारे निधी त्या ठिकाणी जाहीर करून एक दिलासा दिलेला आहे. परंतु शेलार साहेबांना मी विनंती पण करेन, आपण जिल्ह्यातल्या, कारण दशावतार जी कला जी आहे, ही कला म्हणजे आपली पारंपरिक जी परंपरा आहे आपली, ही परंपरा म्हणजे की आपल्या प्रत्येक गावामध्ये आपले देवालय आहेत, आपली ग्रामदैवत आहेत, आणि पूर्वंपार आपल्या पूर्वजांनी म्हणजे किती 400-500 वर्ष झाली असतील, ह्या पूर्वजांनी त्या मंदिरामध्ये म्हणजे या दशावतार जे कंपनी होतात, ह्या कंपनी प्रामुख्याने सांगायचं म्हणजे हे कंपनी जी वार्षिकं म्हणतात, प्रत्येक देवालयामध्ये जी वार्षिकं असतात, म्हणजे अशी प्रत्येक कंपनीची वार्षिकं 150, 200, 100च्या पुढे असतात. आणि ह्या वार्षिकेला कुठलीही कंपनी आपलं मानधन सांगत नाही. म्हणजे पूर्वंपार जे काय चाललेलं आहे, नारळ देऊन जी काय बिदा काय देतील 5,000, 7,000, 8,000, 9,000, 10,000, त्या बिदागीमध्ये ही वार्षिक एक पारंपरिक हिंदुत्वाचं एक आपला धर्म आणि आपली दैवता याचा एक वारसा घेऊन ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आपल्या कला सादर करतात. आणि त्यामुळे त्याच्यातून यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मोठ्या प्रमाणात मिळत नाही. परंतु आपली परंपरा टिकवण्यासाठी इथले हे कलाकार आपला वेळ खर्च करून, आपलं आयुष्य खर्च करून कलेला न्याय देण्यासाठी आणि पारंपरिक जे चालीरुटी जे आपले प्रत्येक गावात जे आहेत देवालयामध्ये ते पुरं करण्यासाठी योगदान देत आहेत. त्यामुळे विशेष करून सन्मान्य आसिल शेलार साहेबांनी या सिंधुदुर्गातल्या सर्व दशावतार कलाकारांना एक वेगळा न्याय देऊन त्यांचे प्रत्येक विषय जाणून घेऊन जे सांस्कृतिक मंत्री म्हणून त्या ठिकाणी ते बसलेले आहेत, त्यांच्या कालखंडामध्ये योग्य तो या कलाकारांना त्यांनी न्याय द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि सन्माननीय आमदार साहेबांचं मी अभिनंदन करतो की आम्हाला अभिमान आहे. मी जरी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असलो तरी सर्वसामान्य शेतकरी असतील, कलाकार असतील, कष्टकरी असतील, मच्छीमार असतील, या सगळ्या क्षेत्रातील जेव्हा आपण फिरत असताना
जेव्हा सर्वसामान्य व्यक्ती येऊन बोलतात की आमचे सर्वसामान्यांचे प्रश्न सन्माननीय निलेश राणे आपले सभागृहामध्ये मांडतायत, आम्हाला अतिशय आनंद होतो. आमच्या शब्दांना वाचा फोडतायत. आता काही घरकुल योजना होत्या, पुळदसारख्या गावामध्ये, माणगाव खोऱ्यामध्ये फॉरेस्टचे काही गाव आहेत, काही जमिनी आहेत, त्या ठिकाणी लाभार्थ्यांना लाभ घेता येत नाही. तो सुद्धा विषय सन्माननीय हाऊसमध्ये त्यांना त्या ठिकाणी घरकुलची योजनेचा लाभ मिळावा याच्यासाठी सुद्धा सन्माननीय आमदार साहेबांनी त्या ठिकाणी विषय घेतला. आकारपट जमीन असेल, बदल संन्यासची जमीन असेल, ह्या सगळ्या विषयावरती सातत्याने ज्या ज्या ठिकाणी बोलायचं असतं त्या ठिकाणी प्रामुख्याने आमदार साहेब बोलतायत. मी जास्त काय याच्यावर कोणाला टीका करत नाही, पण याच्या पूर्वीच्या आमदारांनी विचार केला पाहिजे. टीका करताना कधी कधी कृषीचं उत्पन्न पॅकेज किती आलं ह्याला की ह्याच्यावर बोलण्यापेक्षा तुम्ही हाऊसला किती वेळा ह्या विषयावरती बोलला त्याचं आत्मपरीक्षण तुम्ही का तुमच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. नुसतं इथे येऊन पत्रकारांच्या समोर कोणावर टीका करून आपण मोठा होत नाही. ज्या ठिकाणी बोललं पाहिजे त्या ठिकाणीच ते बोललं पाहिजे. त्या बोलण्यासाठीच आपण सगळ्यातून एक आमदार किंवा एक खासदार आपण पाठवत असतो. तो इथे गावामध्ये किंवा कुठल्या तरी 4 ठिकाणी जाऊन बोलण्यासाठी नाही, ज्या ठिकाणी जी जागा बोलण्यासाठी असते, बोलण्याची असते, तिथे न्याय मिळेल अशा ठिकाणीच प्रश्न सर्वसामान्यांचे मांडायचे असतात. आणि हे सन्माननीय निलेश राणे, हे सन्मान्य राणे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून दोन्ही मुलं म्हणजे नितेशजी असतील, निलेशजी काम करतायत. नितेशजी सुद्धा पालकमंत्री म्हणून सुद्धा अतिशय चांगलं सिंधुदुर्गासाठी न्याय देण्यासाठी आणि प्रत्येक हेडखाली पैसे या ठिकाणी कसे खेचून आणता येतील याच्यासाठी हे दोन्ही बंधू हे या ठिकाणी काम करतायत. मी दोघांचंही अभिनंदन करतो. आणि बऱ्याचशा प्रश्नाला आता कित्येक वर्ष ज्याला न्याय मिळत नव्हता अशा प्रश्नाला वाचा त्या ठिकाणी फोडली आणि न्याय मिळवून देण्याचं काम सन्माननीय आमदार निलेशजींनी केलं. त्यांना सन्माननीय नितेशजींची साथ त्या ठिकाणी लाभली. दीपकभाई केसरकर आहेत आणि सन्माननीय आमचे राणे साहेब आहेत आणि या भाजप पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जे आमचे चव्हाण साहेब आहेत ते सुद्धा या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यामुळे या जिल्ह्याला जेवढं काय देता येईल या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तेवढं या ठिकाणी देण्याचं काम ही सर्व मंडळी करतायत. त्यामुळे पुन्हा एकदा मी महायुती सरकारचे आभार व्यक्त करतो आणि निलेशजींना शुभेच्छा देतो की आपण खरोखर आपल्याला आम्ही सर्वांनी मतदारांनी निवडून दिलं त्याचा आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही योग्य उमेदवार या ठिकाणी निवडला आहे. आणि हे आम्हालाच वाटत नाही तर सर्वसामान्य मतदाराला, जनतेला हे वाटतं आहे की आपल्या घरातला, आपल्या कुटुंबातला, आपल्याला सातत्याने भिडसावणारे जे काही प्रश्न आहेत, आपल्या जनजीवनातले जे प्रश्न आहेत, आपले कायमस्वरूपी हे प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम, हे प्रश्न विधिमंडळामध्ये मांडण्याचं काम सन्माननीय निलेशजी राणे करतायत. पुन्हा एकदा मी निलेशजींना शुभेच्छा देतो आणि सर्वच ह्या ज्यांचे प्रश्न मांडले त्यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देत असताना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य त्यांना लाभो आणि अशीच सेवा उत्तरोत्तर आपल्या सिंधुदुर्गातील त्यांच्या हातून घडो एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.